सर्व पत्रकार बंधूंचं मी मुरलीधर जाधव, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे माजी जिल्हा प्रमुख म्हणून सगळ्यांचं स्वागत करतोय। 22 फेब्रुवारी 2005 पासून आपण मला चांगल्या पद्धतीचं सहकार्य दिलंय। कुंभार साहेब पहिल्यापासून आपण बघत आहात। काय झाले, काल माझे मित्र संजयजी पवार साहेब चांगले मित्र आहेत माझे, त्यांनी मला सल्ला दिला की मातोश्रीला कुणी भेटावं कुणी भेटू नये, हा अधिकार मातोश्रीचा आहे। नक्की बघा, परवाच्या स्टेटमेंटमध्ये मी कुठेही असं बोललेलो नाही तिने मातोश्रीला भेटावं की न भेटावं। माझं म्हणणं एवढंच होतं की पक्षासाठी झीज करणारा 19 वर्ष मी जिल्हा प्रमुख आहे, 3 वर्ष मी हातकणंगले तालुका प्रमुख म्हणून काम केलं आणि 5 वर्षे हुपरीचा शहर प्रमुख म्हणून काम केलं। अंगावर प्रसंगी चाकूचे वार घेतलेले आहेत, पोलिसांचा लाठी खालेली आहे। का मला वाटू नये की मी पक्षासाठी उभा राहायला पाहिजे। बरं, निर्णय निवडणुकीला गेला, येईन न येईन हा भाग गौण आहे, पण जी तुमच्याबरोबर तुम्ही उभी केली ती किती आपल्यावर राहिली, हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे। की आपल्यावर कोण किती राहिलं त्या हे सुद्धा महत्त्वाचं आहे। मी राजू शेट्टी यांना विरोध एवढ्यासाठीच केला आहे की 2014ला महायुतीतनं त्यांना निवडून दिलं, त्यानंतर विधानसभेच्या निवडणुकीत शिवसेना आणि बीजेपीची युती फिसकटली। अशा वेळेला राजू शेट्टी साहेबांनी त्याचा हात ओढून धरला होता। उद्धवजींनी भेटायला गेल्यावर जाऊ नका, सदाभाऊ खोत ते होते, मी साक्षीदार आहे घटनेचा। त्यावेळेला राजू शेट्टी निघून भाजपकडे गेले। माझ्यासारख्या शिवसैनिकाला किती वेदना झाल्या असतील। मी माझ्या परवाच्या स्टेटमेंटमध्ये एवढं देखील बोललो, उद्धवजी ठाकरे हे माझं दैवत आहे, अजूनही दैवत आहे। बाळासाहेब ठाकरेंच्या ज्वलंत हिंदुत्वाच्या मुशीत मी तयार झालेला कार्यकर्ता आहे। माझ्या मनात पाप अजिबात नव्हतं कुंभार साहेब, पाप अजिबात नव्हतं, परंतु काही लोकांनी उद्धवजींचे कान भरलेले आहेत। जे शेजारची जे माझा जो विठ्ठल आहे त्याच्या शेजारचे जे बडवे आहेत आणि आपल्या जिल्ह्यातलेही काही लोकांनी त्यांचे कान भरलेले आहेत की मुरली जाधव कदाचित बंड करण्याच्या तयारीत आहे। माझं शेवटचं वाक्य अजूनही बघा, त्यांना भेटून आल्यानंतर 8 दिवसानंतर मी माझी भूमिका जाहीर करेन, याचा अर्थ मी काय पक्ष सोडेन का हा होता, पण त्याचा विपर्यास करण्यात आला। आता खरी वस्तुस्थिती तुम्हाला सांगतो काय झालंय। माझी आपल्याला बंधूंना विनंती आहे, हे कदाचित माझं शेवटचं स्टेटमेंट असेल, पण हे पूर्णपणे त्या ठिकाणी येणं अत्यंत गरजेचं आहे। संपूर्ण महाराष्ट्राला कळायला पाहिजे की शिवसेनेमध्ये काय चाललंय। आता डॉक्टर सुजित मिंचेकर गेल्या 4 महिन्यापासून मुरलीधर जाधवांना पदमुक्त करा या विषयासाठी ते सातत्यानं झगडत आहेत। त्यांचा सपोर्ट ज्या हिंदुत्वाच्या विरोधात बोलणाऱ्या शिवसेनेच्या उपनेत्या पूर्वी आता आहेत, त्यांची पूर्वीपासून सलगी आहे। मला नावसुद्धा त्यांचं घेऊ वाटत नाही। प्रवक्ते आहेत, चांगलं भाषण करतात, त्यांची आणि डॉक्टर सुजित मिंचेकरांची सलगी फार चांगली आहे। ज्याला डॉक्टर सुजित मिंचेकरांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला होता, हे सगळं झाल्यावर प्रत्येक गावागावामध्ये त्यांची चाचपणी सुरू होती की आपण शिंदे गटामध्ये गेलो तर कसं होईल। जवळपास त्यांचं फिक्स झालेलं होतं। या ताईंनी त्यांना बोलून घेतलं आणि त्यांना सांगितलं तुम्ही थांबा, गडबड करू नका। उद्धवजींची भेट करून दिली
त्यावेळेला त्यांनी सांगितलं, मुरलीधर जाधवांना जर पदावरून तुम्ही कमी करत असाल तर मी शिवसेनेत परत राहतो. ही भूमिका डॉक्टर मिंचेकरांनी त्यावेळेला घेतली आणि ह्याच्या पाठीमागं हे षडयंत्र रचत गेलं. ते सातत्यानं सांगत होते की दिवाळी झाली की मुरलीधर जाधवांना पदमुक्त करणार आहे. त्यांना निमित्त पाहिजे होतं. परवाचं निमित्त काय फार मोठं नव्हतं. बघा, डॉक्टर त्यांनी त्यांचा एक संभाजी हंडे नावाचा फंटर प्रकाश आवाडेंना दिला आणि धनुष्यबाणाच्या विरोधात त्यांनी निवडणूक लढवली. माझी बायको नगरपालिकेला उभी राहिली. माझ्या बायकोच्या विरोधामध्ये त्यांनी भाजपला सपोर्ट केला. परवाच बाजार समितीची, वडगाव बाजार समितीची निवडणूक झाली. हे म्हाडे कोरे या गटामध्ये जाऊन डायरेक्ट भाषण केले आणि जे शिवसैनिक उभे होते यांच्या विरोधामध्ये या डॉक्टर मिंचेकरांनी भूमिका घेतली. मला सांगा, पक्षाची गद्दारी करणाऱ्या, बेईमानी करणारे तुम्हाला चालतात आणि माझ्यासारखा गेले 19 वर्ष जिल्हा प्रमुख काम करतोय. कुंभार साहेबांनी फार जवळून भेटले, एक तोंडाला काळं फासलंय, चप्पलफेक आंदोलन केले. जयसिंगपूर ते कोल्हापूर पायी चालत मोर्चा काढलाय साहेब. मी मोर्चा काढलाय सांगली कोल्हापूर चौपदरीकरण व्हावं म्हणून. ज्यावेळेला मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबा चव्हाण होते, त्यांचा पहिला दौरा या जिल्ह्यामध्ये झाला. शिरोलीच्या फुलाच्या पुढनं येत होती मी, त्यांची गाडी अडून काळे झेंडे त्यांना दाखवले. त्या बिचाऱ्यांना हात जोडून नमस्कार करून सांगितला, साहेब तुमचं काम तर बोला, काय काम आहे. सांगली कोल्हापूर चौपदरीकरणाचा कार्यक्रम काय आहे ते मी त्यांना सांगितलं. पण त्याच वेळेला याच पक्षाचे विद्यमान आमदार डॉक्टर सुजित मिंचेकर विजयसिंह यादवांचा काहीतरी वाढदिवसाचा कार्यक्रम वडगावमध्ये होता. त्या कार्यक्रमात जयंत पाटील हे मी रस्त्यावर आंदोलन करतोय, पेपर कटिंग अजूनही बघा कुणाकडे असेल तर, त्या ठिकाणी स्टेजवर ऑर्केस्ट्रा असल्यासारखं गाणं म्हणतात, दुल्हे को सेहरा सुहाना लगता है, हे गाणं त्यांनी तिथं म्हटलं. अरे शिवसैनिक तळमळतोय रस्त्यावर, ते गाणी त्या ठिकाणी म्हटलं. आणि ह्याचं जर उद्धवजी ऐकत असतील तर आपण कुठं चाललोय. आणि त्या ताई ज्या आल्यात परवा आल्यात, तुमचं स्पीच चांगलं आहे, सगळं चांगलं आहे, पण तुम्ही जर ह्याला खतपाणी घालत असाल तर माझ्यासारख्या कडवट शिवसैनिकांनी फक्त गोळी घालून घ्यायचं राहिले साहेब. आता गोळी घातलो की माझा विषय संपला. एवढे माझ्यावर अन्याय झालेला आहे. माझं राजकीय कारकीर्द संपवली ही संपूर्ण डॉक्टर मिंचेकरांनी, या आपल्या विभागाच्या संपर्क प्रमुखांनी पण त्याचा श्याचा वाटा आहे. त्यात संपर्क प्रमुख म्हणजे मातोश्री आणि आमच्या मधला एक दुवा आहे. वेळोवेळी माझी लोकप्रतिनिधी किती शेण खातात हे आम्ही सारखं सांगत असतोय, पण ह्यांची भूमिका नेहमी नरोवा कुंजवा, त्याचं एक वाक्य आहे, नरोवा कुंजवा, या पद्धतीनं ते वागत गेले आणि माझ्यावर त्यांनी सुद्धा अन्याय केला. साहेब मातोश्रीला गेलो साहेबांना भेटायला, जवळपासची 2-4 लोक, पहिला बाबा काय काम आहे तुझं, पहिला त्यांना सांगायचं. मग साहेबांना म्हटलं, हां साहेब यांनी माझं तुमचं काम आहे सांगितलंय, ठीक आहे, काय करायचं साहेब, भावना पुढं मांडायच्या. मग जर मीडियाला गेलो तर माझं चुकलं काय साहेब, मी त्यामध्ये चुकीचं काय बोललोय, मला दाखवून द्या मी चुकीचं काय बोललोय त्याच्यामध्ये. पक्ष अडचणीत होता, एकनाथ शिंदेच्या बंडानंतर पक्ष अडचणीत होता साहेब. ॲफिडेव्हिट्स करायला सांगितले आम्हाला की प्रतिज्ञापत्र. या डॉक्टर मिंचेकरनी एकही स्वतःचं ॲफिडेव्हिट दिलेलं नाही. त्या 2 जिल्हा प्रमुख केलेत, हा त्यांच्यात कामाला असणारा त्यांचा PI संजय चौगरे कामाला असणारा, त्याचं सुद्धा ॲफिडेव्हिट नाही. आणि दुसरा जिल्हा प्रमुख जो झालाय उगळे, त्यानं आपल्या बायकोचं सुद्धा ॲफिडेव्हिट दिलं नाही. साहेब मी माझी पोरं, माझी बायको, माझ्या घरातले नातेवाईक सगळ्यांचं ॲफिडेव्हिट दिलं आणि पूर्ण ताकदीनिशी त्या ठिकाणी मी साहेबांच्या पाठीशी राहिलो. माझी काही चूक झाली काय. ज्या वेळेला जयसिंगपूरला मोर्चा काढला आपण बघितला, 195 ब्लड प्रेशर या मुरलीधर जाधवाचं झालं. तिथले इन्स्पेक्टर राजेंद्र मस्के होते, कधीही फोन करून बघा, ब्लड प्रेशर 195 झालं माझं. मला नेऊन तात्काळ ICU मध्ये दाखल केलं, तरी सुद्धा मी पक्षामध्ये राहिलो. 2 दिवसात उद्धवजींनी मला बोलून घेतलं, मुरली या. गेलो भेटायला. साताऱ्यामध्ये माझं ब्लड प्रेशर जवळजवळ 175 झालं. तिथे एका हायवेच्याकडेच्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं.
जर मी शिवसैनिक एवढा जर करत असलो आणि माझ्यावर जर अन्याय होणार असेल साहेब, तमाम महाराष्ट्रातल्या शिवसैनिकांना म्हणतो हे झालंय, चुकीचं झालंय, तुम्ही बोलवा ना, मला बोलवा, सांगा, अरे मुरली तुझं चुकलंय, तू जाहीर बोलायला नको पाहिजेस, तुम्ही सांगायला पाहिजे का नको आम्हाला, सांगा बघू. तुम्ही विश्वास एका 19 वर्ष जिल्हा प्रमुख, 3 वर्ष तालुका प्रमुख, 5 वर्ष शहर प्रमुख, एक अर्ध्या मिनिटाच्या विचारामध्ये तुम्ही आम्हाला काढून टाकताय. बाळासाहेबांचे विचार आहेत साहेब. बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलंय समोर कोण आहे अजिबात बघू नका, आपली भूमिका मांडा, सत्ता असो किंवा नसो परखडपणे मांडा. जेव्हा अन्याय करणं एवढा गुन्हा आहे, तेवढा अन्याय सहन करणं देखील गुन्हा आहे. या भूमिकेतून साहेब मी माझी त्या ठिकाणी की मी साहेबांच्याबद्दल, उद्धवजींच्याबद्दल, ते माझं दैवत आहे, त्यांच्याबद्दल असेल किंवा माझ्या पक्षाबद्दल, ज्यांनी मला मोठं केलं, या 4 अक्षरांनी मोठं केलं, याच्याबद्दल मी एक वाक्यही चुकीचं बोललेलं नाही आणि बोलणारही नाही. का तर मी एक उपरी कोल्हापूर वडाप करणारं कार्यकर्ता होता, मला मोठं केलं फक्त शिवसेनेनं केलं एवढं मला माहिती आहे. साहेब, या अडचणीच्या काळामध्ये संपूर्ण महाराष्ट्रानं जेवढे सदस्य नोंदणी दिली नाहीत कोर्टात दाखल करायला, या मुरली जाधवनं रात्रीचा दिवस केला. 75,000 शिवसैनिक सदस्य नोंदणी शिरोळ, इचलकरंजी, हातकणंगले, शेवटे, पन्हाळा 4 विधानसभा मतदारसंघातनं रात्रीचा दिवस करून मी दिले. का तर माझ्या पक्षाचं चिन्ह टिकू दे, माझं नाव टिकू दे, तरी सुद्धा आमच्यावर अन्याय. माझं नाव काही वर्तमानपत्रात उदय सामंतशी जोडलं गेलं. काही वर्तमानपत्रात आहे बातमी उदय सामंत. होय, भेटलोय. का भेटलोय? मी एकटा नाही भेटलो, उद्धवजींची परवानगी घेऊन भेटलाय. त्यांचे पी आहेत रवी म्हात्रे म्हणून, त्यांना फोन केला, बाबा मला शिंदे गटात येण्यासाठी यांनी दबाव ऑनलाईन माझा MIDCतला प्लॉट काढून घेणार आहे, ज्याची रक्कम 1 कोटी रुपये मी भरलेली आहे. 1 कोटी रक्कम भरलेली आहे. तू इकडे नाही, तुझा प्लॉट काढून घेतो. साहेब, ऑर्डर केली, प्लॉट काढून घेतला तिने, 1 कोटी जप्त केले. माझं जवळ 15-16 कोटीचं नुकसान केलं, तरी मी तुमच्यावर राहिलो. माझ्यावर मी एकटा गेलो नाही. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे सुद्धा माझ्यावर होते. हे रवी म्हात्रेंनी सांगितलं की तुम्ही त्याच्यावर जा, बिचारा अडचणीत आहे, पक्षावर राहिलाय तो, साहेबांचा निरोप आहे, तुम्ही जावा. मग आज कुणीतरी सांगताय, पेपरला बातमी आली की मुरली जाधव या ठिकाणी उदय सामंतांना भेटले. माझं काम होतं प्लॉटचं, भेटलो मी त्यांना, मी नाकारत नाही. हा बाळासाहेबाचा बच्चा आहे, मराठ्याचा बच्चा आहे, मराठा मारताय, मरता नाही. मी काय असा लेच्यापेच्या आईचं दूध पेलेलं नाही. मी गेलोय तिथं, माझं काम आहे, करायला पाहिजे. अंबादास दानवे माझ्याबरोबर होते. आपण फोन करून कधी विचारू शकता त्यांना, बा मुरली जाधवराव तुम्ही गेला होता काय. हां, सगळ्यात महत्त्वाचा, ज्या डॉक्टर सुजित मिंचेकरनी हे षडयंत्र करून, ताई लक्षात आलं का तुमच्या? आल्यात ना? सुषमाताई अंधारे. टाकाला जाताना मोगा लपवायचा काय गरज नाही. आता काय सुषमाताई अंधारे या, तुम्हाला माहीत असेल साहेब, बीडचा जिल्हा प्रमुख बदलला, आपण वर्तमानपत्रातनं बघितलं असेल. तिथं देखील त्यांनी, माझ्या साहेबांना कळकळीची विनंती आहे, हो, शिवसेना देव देश धर्माचं रक्षण करणारी संघटना आहे. 80% समाजकारण आणि 20% राजकारणकारी संघटना आहे. या संघटनेमध्ये विनंती आहे साहेब, अशा लोकांना ढवळाढवळ करून देऊ नका. हो, जीवाचं रान करणारा, रक्त सांडणारा शिवसैनिक या ठिकाणी आहे. माझ्यावर चाकूचे वार झालेले आहेत साहेब, चाकूचे वार झालेले आहेत संघटनेसाठी, तरी सुद्धा आम्ही तुमच्या बरोबर आहे. काय आणि MIDCचा विषय निघाला म्हणून सांगतोच. एक टेक्सटाईल पार्क आहे, कुणाच्या नाव नाही, त्याचे मी नाव आज घेणार नाही. या ठिकाणी जवळपास या डॉक्टर सुजित मिंचेकरच्या माध्यमातून 67 एकरचा भूखंड घोटाळा सुरू आहे MIDC मध्ये. या डॉक्टर मिंचेकरांची एक टोळी आहे. ही टोळी या MIDC कार्यालयामध्ये सातत्यानं काम करत असते. त्या ठिकाणी 5-6 लोकांची टोळी आहे. ही टोळी त्या ठिकाणी काम करत असते आणि 67 एकरचा, ज्याची केंद्र सरकारची ते जे अनुदान उचललंय आणि ते खर्च बी झालंय, आता तो प्लॉट काहीतरी देणं घेणं करून ट्रान्सफर करण्याच्या नादामध्ये आहेत, संस्थेमध्ये नावं देण्याच्या नादामध्ये त्या ठिकाणी आहेत.
हा भूखंड घोटाळा MIDCचे चौकशी करा. डॉक्टर सुजित मिंचेकर या ठिकाणी किती MIDCचे प्लॉट घेतले, किती विकले, किती एजन्सी करतोय तिथं. आणि खरं सांगतो तुम्हाला, खोटं सांगणार नाही, डॉक्टर सुजित मिंचेकर ज्या वेळेला त्या गटाकडे जायचं त्यांचं चाललं तर त्याच वेळेला त्यांनी वरिष्ठांना कळवलं मुरलीधर जाधवांच्याकडे गोकुळचं पद आहे काढून घ्या, मुरली जाधवांकडे MIDCचा प्लॉट काढून घ्या, म्हणजे ऑटोमॅटिक तुम्हाला सरेंडर होतोय. गोकुळ मी हायकोर्टाकडनं आणलंय करून, गोकुळ मी आणलं हायकोर्टाकडनं. हा बाळासाहेब ठाकरेचा बच्चा, लढणारा बच्चा आहे. काय बाळासाहेबांचे विचार या डोक्यामध्ये इतके प्रचंड बिंदे आहेत, मी कोणत्याही परिस्थितीमध्ये घबरत नाही, काहीच नाही. साहेब मी उपरी कोल्हापूर वडाप करत होतो, या बाळासाहेबांच्या 4 अक्षरामुळे शहर प्रमुख, तालुका प्रमुख आणि या ठिकाणी जिल्हा प्रमुख झालो. सातत्यानं चळवळीत राहणारा कार्यकर्ता आज हातात तोंडाशी आलेला माझा घास. आज यांनी माझ्या खासदारांच्यावर प्रचंड नाराजी आहे, प्रचंड नाराजी आहे. साहेबांची सहानुभूती आहे. आणि कधी नाही तो दलित मुस्लिम जो वर्ग आहे तो शिवसेनेकडे आकृष्ट झाला. अशा काळात जर मी माझी उमेदवारी जर तिथं मागत असलो, माझी काय चूक आहे हो सांगा, काय चूक आहे? तुम्हाला प्रत्यक्ष भेटायला आला तर तेवढा तितकासा वेळ मिळत नाही, काय चूक आहे? संपर्क प्रमुख हा आमचा दुवा असतो का नाही? संपर्क प्रमुखांनी या गोष्टीचं हे करायचं असतं का नाही? अजिबात नाही. तडकाफडकी एका वाक्यामध्ये माझी या ठिकाणी मला पक्षातून त्यांनी हकालपट्टी केली. वास्करी इतके दिवस मी माझ्या पक्षाची सेवा केल्या, हकालपट्टी मला फार वेदनादायक. रोज मी स्टीलच्या 2 गोळ्या खाऊन झोपायला लागलोय. मला या वेदना सहन होईना झाल्यात. काल थोडासा मेंदूला सुद्धा माइल्ड विषय झाला, काल सुद्धा मला सहन होईना झालं या गोष्टी, की हे असं झालंच असेल कसं, हे मला पटन झालं. साहेब मला माझं जे पोटात होतं ते ओटावर आणून मी तुमच्यापुढे बोललेलो आहे. काय माझ्या चुकून शब्द गेले असतील आपल्याबद्दल मला क्षमा करा. इथून पुढच्या काळात देखील आपण आधी सहकार्य केले तशा पद्धतीने सहकार्य करावं ही विनंती करतोय. थांबतो.